काय काय पब्लिक भागात खबर. हे पियुष आहे माझं कलिग आहे चिपळूणचं. कोल्हापूरला आला होता 2 दिवस सुट्टी होती म्हणून. भावाचा आदल्या दिवशी फोन आला होता, मी कोल्हापूरला येणार 2 दिवस, आपण ज्योतिबाला जाऊन येऊया. तसं आमचं सकाळी ठरलेलं जायचं 7ला, खरी आला 9ला. 7 म्हणत 8 म्हणत शेवटी 9:15 बाहेर पडलो. त्याचा रविवार असल्यामुळे शिवाजीपुला गर्दी ढीग होती. मासं बिसं खेकडे बिकडे घ्यायला पब्लिक ढीग आलं होतं. आणि मला दोघंच जाण्यापेक्षा मुलं आणि कोणतं असू दे आपल्या रूम. पत्त्याला फोन केला, पत्त्याला पण घेतला नाही. आलो पुढे आलो आम्ही. ही मुली जरा फोटो वगैरे काढा. पाऊस पण नव्हता आणि वातावरण पण एकदम क्वालिटी झालं होतं. फोटो बिटो काढले आणि डायरेक्ट पोहोचला मी ज्योतिबाला. रविवार असल्यामुळे गर्दी असेल म्हणलो, पण एवढी काय गर्दी नव्हती. ज्योतिबाच्या नावानं त्यात मंदिराचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं. असं दर्शन वगैरे घेतलं, शनिदेवांच्या पण पाया पडलो. त्यात हे बघा एक सुभाष मेंबर, ह्याच्यातून लग्न व्हायचा पत्त्या नाही आणि गजरा बघत बसला. आणि त्याला सांगतो की पुढच्या वर्षी येताना बायकोला घेऊन येतो आणि तेव्हा तुमच्याकडनं गजरा घेऊन जातो. असली ट्रॉफी मेंबर भरला त्याने आपल्यात एकाविषयी बघायला नको. ज्योतिबाचं दर्शन करून आलो आम्ही एमआयला. ओटीपीटी घेतली आणि आलो एमआय मंदिरात. आम्ही आत मंदिरात आलो, लाईनला थांबलो. गर्दी तर होती बऱ्यापैकी आत. एवढी मन लावून भक्ती वगैरे करल्यात ही दोघं. मला माहिती आहे यांच्या मनात काय, पुढच्या वर्षी येताना आम्ही जोडीने यावं. 100% हेच त्यांनी मनात मागितलं असणार. आता डॉगेश बाहेर पण घेतला, तो पण हिचं पोरग आलं. मला पण की दादा असलं क्यूट होतं की याला घरला घेऊन जावं वाटलं. खरं मम्मी आमची घेणार नाही, मला पण बाहेर काढलं. म्हणजे लाईटली काहीतरी खाऊन जाव्या. भेल खाल्ली, डॉगेश बाहेरला बाय बाय केला आणि गणपती मंदिरात आलो. गणपती बाप्पा मोरया. आत आलो. आतनं कम्प्लीट पूर्ण असं गुहेसारखं आहे. इकडं जायचं आणि तिकडं बाहेर यायचं. आत नवनाथांचं पण मंदिर आहे, महादेवांची पिंड वगैरे. पाया पडलो आणि गुहेतनं बाहेर आलो. तिथनं डायरेक्ट आलो मी पन्हाळ्याला. वरती आलो मी पन्हाळा काढावं. पाऊस तर चालू होता इकडं आणि घरी पण आपल्याला लवकर जायचं होतं. एक 2-3 स्पॉट बघितलं. वातावरण असलं डेंजर होतं नाही. कम्प्लीट विषय कट. कम्प्लीट बाबाजींची झुणका भाकरी लय फेमस आहे. नुसतं आवाज टाकलेला बघा. आजींची झुणका भाकरी खाल्ली, मस्त होती क्वालिटी एकदम. कधी विषय कट. इकडे तिकडे फिरलो, खाल्लेली सगळी झुणका भाकरी जिरली. पुढे आलो बघत बघत हॉटेल काय भेटले नाहीत. शेवटी आलो इथं द मॅजिकला. वडला मस्त असा तांबडा पांढरा नाही चरचरी. तर भावाचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भाऊ आपला विषय संपला.